विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न याचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न यातील राष्ट्र म्हणजे देश आणि उत्पन्न म्हणजे देशाला मिळणारे उत्पन्न, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला उत्पन्न मिळतं की ते विविध मार्गाने मिळत असतं, तशाच पद्धतीने देशाला देखील विविध मार्गाने उत्पन्न मिळत असतं. आणि हे उत्पन्नच म्हणजे त्या देशाचं उत्पन्न म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं या ठिकाणी म्हणतो. आर्थिक सिद्धांतांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय मानला जातो. कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो आणि अनेक घटकांनी मिळून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न तयार होतं आणि म्हणून त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय असा आहे असं आपल्याला म्हणता येते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठ, बँका आणि वित्तीय संस्था तसेच विविध विभाग आणि कार्यालय यांचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या सर्व आर्थिक क्रियांचे एकत्रित मापन असते. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे देशातील लोकांचे आर्थिक कल्याण मापन करणे किंवा देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाची वस्तुस्थिती दर्शवणारा तो एक निदर्शक आहे. हे देशातील लोकांचं आर्थिक कल्याण किती झालेलं आहे याचा अभ्यास आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून करता येतो. जर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल किंवा वाढणारे असेल तर याचा अर्थ देशातील लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होते आहे, देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे असे निष्कर्ष त्यावरून काढले जातात किंवा देशातील आर्थिक विकासाचं मापन त्यावरून केले जाते. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची ठरते. राष्ट्रीय उत्पन्न याला राष्ट्रीय लाभांश, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय खर्च असे संबोधले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आपल्याला देशाच्या आर्थिक प्रगतीचं मापन करता येते की देशाची प्रगती होते आहे की देश आर्थिक संकटात आहे किंवा देशामध्ये प्रगती होत नाही यासारखे जे निष्कर्ष आहेत हे काढण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा उपयोग होतो. राष्ट्रीय उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक म्हणून देखील वापरला जातो की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे देशाची आर्थिक प्रगती किती झालेली आहे याचं देखील मोजमाप केले जाते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला अर्थशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या आणि उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं म्हणता येईल. एका वर्षाच्या कालावधीमध्ये आता एक वर्ष म्हणजे साधारणतः एक आर्थिक वर्ष विचारात घेतले जाते. आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होऊन 31 मार्चला संपते. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष मानलं जातं. या एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह त्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेले आहे. म्हणजे या एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादन होतात त्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह आहे किंवा वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाला आपल्याला त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणून ओळखता येते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची गणना आहे किंवा मोजमाप आहे हे विशिष्ट कालखंडासाठी केले जाते. म्हणजे एका आर्थिक वर्षासाठी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप किंवा मापन या ठिकाणी केले जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येते की देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. देशात ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात त्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य आहे हे पैशातील मूल्य विचारात घेतलं जातं.
आणि देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. थोडक्यात देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे हे पैशामध्ये व्यक्त केलं जात असलेलं आढळून येते. अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकासाचा निकष आणि आर्थिक विश्लेषणाचं साधन म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. देशाचा आर्थिक विकास मापन करण्याचं ते एक निकष आहे किंवा एक साधन आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार घेऊन देशाची आर्थिक प्रगती किती झाली हे याचं मोजमाप करता येतं. आणि राष्ट्रीय उत्पन्नावरून अनेक गोष्टींमधील बदल मोजता येतात की देशातील लोकांच्या कल्याणाची पातळी किती उंचावली, राहणीमानाच्या दर्जामध्ये किती सुधारणा झाली, शेती आणि उद्योगांमध्ये किती प्रगती झाली. अशा अनेक गोष्टींचं किंवा घटकांचं मोजमाप आहे हे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून करता येतं. आणि म्हणून आर्थिक विकासाचा एक मापक किंवा निकष म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघितलं जातं. तसेच आर्थिक विश्लेषण करण्यासाठी देखील राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची ठरते. आणि म्हणून देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणं महत्त्वाचे असे आपल्याला आढळून येते. भारतामध्ये 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. आणि जेव्हा ही समिती स्थापन करण्यात आली तेव्हा या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस हे या समितीचे अध्यक्ष होते. आणि यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करून देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याचं काम या समितीकडे या ठिकाणी सोपवण्यात आले. या समितीमध्ये प्राध्यापक DR गाडगीळ तसेच डॉक्टर VKR वीरा हे या समितीचे सदस्य होते. तर अशा पद्धतीने 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे ही भारत सरकारने स्थापन केली. आणि त्यानुसार या समितीच्या सूचनेनुसार देशामध्ये दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यात येऊ लागलं. देशातील समग्र आर्थिक कामगिरी आहे या आर्थिक कामगिरीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना किंवा राष्ट्रीय उत्पन्न याची आकडेवारी महत्त्वाची ठरते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती किती झालेली आहे किंवा कामगिरी कशी झालेली आहे, अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे किंवा कशी झालेली आहे याचा अभ्यास आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून करता येतो. आणि म्हणून देशातील एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न याची आकडेवारी गोळा करून ही आधार सामग्री सरकारला पुरवली जाते. आणि या आधार सामग्रीच्या आधारे देशातील सरकार देशातील लोकांच्या महत्तम आर्थिक कल्याणासाठी ध्येय धोरणं निश्चित करते. देशातील लोकांचं कल्याण करण्यासाठी म्हणजे त्यांच्या विविध गरजा पूर्ण करणे, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, देशातील दारिद्र्य कमी करणे, बेरोजगारी कमी करणे, अशा पद्धतीने ज्या काही विविध समस्या असतील त्या सोडवून देशातील लोकांचं जास्तीत जास्त कल्याण कसं करता येईल त्यासाठी ध्येय धोरणं आखण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ही सरकारला उपयुक्त ठरते. आणि म्हणून देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणं महत्त्वाचे आहे. भारतामध्ये इसवी सन 1955 पासून राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेची जबाबदारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेकडे सोपवण्यात आलेली आहे. आज भारतामध्ये दरवर्षी केंद्रीय सांख्यिकी संघटना विविध क्षेत्रातील आकडेवारी जमा करून त्या आकडेवारीच्या आधारे देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजदाद करते किंवा मोजणी करत असलेले आपल्याला आढळून येते. तर आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये येणाऱ्या अडचणी अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर प्रथमतः आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ अभ्यासणार आहोत. तर हा अर्थ पुढील प्रमाणे आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाला मिळणारं उत्पन्न. सर्वसाधारण जर आपण विचार केला जसं व्यक्तीला उत्पन्न मिळतं तसं देशाला उत्पन्न मिळतं. आणि देशाला मिळणारे जे उत्पन्न आहे त्यालाच काय म्हणतो आपण, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न, देशाचं उत्पन्न म्हणून त्याला आपण संबोधतो. सर्वसाधारणपणे
एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं म्हणता येते. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, त्या वस्तू आणि सेवांची पैशातील किंमत आहे, ती पैशातील किंमत म्हणजे पैशातील मूल्य विचारात घेतलं जातं आणि देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्याला आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत आर्थिक क्रियांपासून सरकारला मिळणारं उत्पन्न त्याला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं या ठिकाणी म्हटले जाते. देशामध्ये अनेक आर्थिक क्रिया होत असतात. त्या उत्पादनाच्या असतील, वितरणाच्या असतील, विनिमयाच्या, उपभोगाच्या असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया देशामध्ये होत असतात आणि या आर्थिक क्रियांमधून देशातील सरकारला उत्पन्न मिळत असतं आणि हे उत्पन्न आहे त्यालाच आपण देशाचं उत्पन्न म्हणतो, त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणून या ठिकाणी संबोधत असतो. उत्पादन कार्य करत असताना उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा ही मोबदले दिले जातात आणि या मोबदल्यांचा समावेश देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला होतो. आणि म्हणून असंही म्हटलं जातं की उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय अशी देखील व्याख्या या ठिकाणी करता येते. उत्पादन घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. भूमीचा मोबदला म्हणून त्याला खंड दिला जातो, श्रमिकाचा मोबदला म्हणून त्याला वेतन दिलं जातं, भांडवलाचा मोबदला म्हणून त्याला व्याज दिला जातं आणि संयोजकाचा मोबदला म्हणून त्याला नफा दिला जातो. आणि या चारही उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं देखील आपल्याला म्हणता येते. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केलं जातं कारण आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावरती आधारलेली आहे आणि म्हणून देशातील राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. देशातील एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं आपल्या या ठिकाणी म्हणता येते. देशाला जे विविध मार्गाने मिळणारं उत्पन्न आहे, जे एकूण उत्पन्न आहे त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असं या ठिकाणी म्हटले जाते. थोडक्यात असं म्हणता येईल की एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे आर्थिक वर्ष मानलं जातं, या आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात त्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे त्या राष्ट्रीय उत्पन्न होय असं म्हटलं जाते. आणि त्या वस्तू आणि सेवांचा समावेश कशामध्ये केला जातो? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. हे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे हे एका वर्षासाठी मोजले जाते. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे एका आर्थिक वर्षासाठी मोजले जाते आणि ते दरवर्षी मोजले जाते. एक आर्थिक वर्ष संपलं की पुढल्या आर्थिक वर्षामध्ये देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची परत मोजदाद या ठिकाणी केली जाते. असं दरवर्षी या ठिकाणी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणून थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. अंतिम वस्तू म्हणजे कुठल्या की ज्या आपण उपभोगण्यासाठी वापरतो, आपली गरज पूर्ण करण्यासाठी वापरतो, अशा वस्तू आणि सेवांचं मूल्य देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातं किंवा या वस्तू आणि सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी विचारात घेतलं जातं. आणि म्हणून म्हटलं जातं की एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय अशी देखील एक व्याख्या या ठिकाणी केली जाते. आता या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनेक अर्थतज्ञांनी विविध मुद्द्यांचा किंवा घटकांचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्यांचा अर्थ आणि त्या व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे अभ्यासता येतील. त्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगितलेली आहे. प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीमध्ये सदस्य म्हणून डॉक्टर DR गाडगीळ आणि डॉक्टर VKR भीरा हे सदस्य होते.
म्हणजे प्राध्यापक D.R. गाडगीळ आणि डॉक्टर V.K.R. व्ही राव हे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य म्हणून या ठिकाणी ते कार्यरत होते. आणि तिथपासून पुढे देशाची आर्थिक प्रगती मोजता यावी किंवा मोजण्यासाठी एक साधन असावं, त्यासाठी तिथपासून पुढे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना या ठिकाणी दरवर्षी होऊ लागली. आणि ही गणना करण्यासाठी या समितीच्या शिफारशीनुसार इसवी सन 1955 पासून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याची जबाबदारी आहे ही केंद्रीय सांख्यिकी संघटनेकडे सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संघटनेकडे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. केंद्रीय सांख्यिकी संघटना राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजदाद करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रातील संख्यात्मक आकडेवारी आहे ही संख्यात्मक आकडेवारी गोळा करून ती प्रकाशित करण्याचं देखील ते काम करत असलेले आढळून येते. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने मध्ये जे सदस्य आहेत या सदस्यांमध्ये PC महालनोबिस हे त्यांचे या समितीचे अध्यक्ष होते. V.K.R. व्ही राव हे या समितीचे सदस्य आहेत आणि D.R. गाडगीळ हे देखील या समितीचे सदस्य होते. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्याला केलेली आहे ती पुढीलप्रमाणे सांगता येते. या समितीच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. या समितीच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. तर राष्ट्रीय उत्पन्न याची मोजदाद करत असताना देशामध्ये अनेक विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात आणि या वस्तू आणि सेवा निर्माण करत असताना त्याची मोजदाद दुहेरी मोजदाद होणे म्हणजेच काय दोनदा मोजमाप त्या वस्तूंचं किंवा सेवांचं होऊ नये. तर त्याची दक्षता घ्यावी लागते. दक्षता घेण्यासाठी ज्या अंतिम वस्तू आहेत या अंतिम वस्तूंचाच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचार केला जातो आणि अंतिम वस्तूंची किंमत किंवा मूल्य विचारात घेऊन देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते की यातून आपल्याला दुहेरी मोजदाद टाळता येते. तर उदाहरणार्थ सांगायचे झाले तर कापड ही मध्यम वस्तू मानली जाते आणि तयार कपडे ही अंतिम वस्तू आहे. आणि जेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल किंवा मोजले जाते त्यावेळी कापड या वस्तूची किंमत विचारात न घेता कपड्यांची किंमत विचारात घेणे आवश्यक आहे. आणि जर आपण कपड्यांची किंमत विचारात घेऊन देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजले तर त्यातून आपल्याला दुहेरी मोजदाद टाळता येते. कारण कपड्याच्या किमतीमध्ये कापडाची किंमत समाविष्ट केलेली असते. परंतु जर आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कापडाची किंमत देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली आणि तयार होणाऱ्या कपड्याची देखील किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली तर त्या ठिकाणी दुहेरी मोजदाद होते. म्हणजे एकाच वस्तूचं दोनदा मोजदाद किंवा मोजमाप झालेलं आढळून येते की एकदा कापडाची मोजदाद झाली एक कापडाची किंमत विचारात घेतली आणि नंतर कपड्यांची किंमत विचारात घेतली आणि त्यामुळे दुहेरी मोजदाद झाली. उदाहरणार्थ समजा कापडाची किंमत 200 रुपये आहे आणि त्याचे कपडे तयार करण्यासाठी जी किंमत तयार झाली ती 500 रुपये आहे. याचा अर्थ काय तर कपडे शिवण्यासाठी 300 रुपये खर्च आला आणि कापड 200 रुपये असे मिळून 500 रुपये झालेले आहेत. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 500 रुपयांचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले पाहिजे. परंतु या ठिकाणी काय केलं जातं की कापडाचे 200 रुपये आणि तयार कापडाचे 500 म्हणजे 700 रुपये झाले. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 200नी वाढ झाली. ही दुहेरी मोजदाद त्या ठिकाणी झाली. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकाच वस्तूची दोनदा मोजदाद होऊ नये त्यासाठी अंतिम वस्तूची किंमत विचारात घेतली जाते. देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत किंवा कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आहे प्राध्यापक
AC पिगू यांनी केलेली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आहे. तर प्राध्यापक पिगू यांनी केलेली व्याख्या आहे ती एकूण प्राप्तीवर आधारलेली व्याख्या आहे, की त्यांनी एकूण प्राप्तीचा विचार करून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आढळून येते. तर प्राध्यापक पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. तर समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. याचा अर्थ असा की ज्या वस्तू आणि सेवांना आपण किंमत देतो त्याच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. परंतु ज्या वस्तू आणि सेवांना किंमत दिली जात नाही किंवा मूल्य असत नाही अशा वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही असं प्राध्यापक पिगू यांना सांगायचे आहे. उदाहरणार्थ समजा की एखादी गृहिणी आहे. ही गृहिणी आपल्या घरामध्ये गृहिणीचं काम करत असते, मात्र तिच्या सेवेला पैशातील मूल्य दिलं जात नाही. याचा अर्थ या गृहिणीच्या सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही, कारण ती विनामूल्य सेवा देते, पैशातील मूल्य तिला असत नाही. परंतु ही जेव्हा गृहिणी एखाद्या दुसऱ्याच्या घरात जाऊन काम करते त्यावेळी ती आपल्या सेवेचं मूल्य घेते, म्हणजेच पैसे घेते. याचा अर्थ तिने दुसऱ्याच्या घरात जाऊन केलेल्या कामाचा किंवा त्या सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो, कारण त्याची पैशात मोजदाद केलेली आहे. तर अशा अनेक विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत की त्या जर वस्तूंना पैशातील मूल्य दिलं जात असेल किंवा घेतलं जात असेल तरच त्या वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. आणि जर त्या वस्तूंना पैशातील मूल्य दिलं जात नसेल किंवा घेतलं जात नसेल तर त्या वस्तू आणि सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. आणि म्हणून प्राध्यापक पिगूने असं म्हटलेलं आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची जर पैशात मोजदाद करता आली तर अशाच वस्तू आणि सेवांचा काय केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. याबरोबरच देशाला मिळणारं जे काय निव्वळ विदेशी उत्पन्न आहे याचा देखील समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना देशाला मिळणारं निव्वळ विदेशी उत्पन्न, आता देशाकडून आयात निर्यात व्यापार केला जातो. या आयात निर्यात व्यापारापासून मिळणारं निव्वळ उत्पन्न जर धन असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला जातो, आणि ते जर ऋण असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केलं जातं. तर अशा पद्धतीने देशाला मिळणारं जे काय निव्वळ उत्पन्न आहे, निव्वळ विदेशी उत्पन्न आहे, हे देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचार घेतलं जातं असं प्राध्यापक पिगू यांनी आपली व्याख्या करताना त्यामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर पुढची व्याख्या प्राध्यापक अरविंद फिशर यांनी केलेली आहे. तर फिशर यांची व्याख्या आहे यांनी उपभोगाच्या दृष्टिकोनातून केलेली ती व्याख्या आहे. म्हणजे फिशर यांनी उपभोगाला महत्त्व दिलेलं आहे आणि उपभोगाला महत्त्व देऊन त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. आणि व्याख्या केलेली आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. देशामध्ये जे काही एकूण उत्पादन होतं हे एकूण उत्पादन सर्वच्या सर्व उपभोगासाठी वापरलं जात नाही, मात्र त्या उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा लोकांचा उपभोग पूर्ण करण्यासाठी वापरला जातो असा भाग त्या काय म्हटलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेलं आहे. म्हणजेच फिशर यांच्या मते वार्षिक उत्पादनापेक्षा वार्षिक उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्न ठरवतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. की देशामध्ये एकूण उत्पादन किती झालं यापेक्षा जे काही एकूण उत्पादन झालं त्या एकूण उत्पादनातील किती भाग प्रत्यक्षात उपभोगण्यासाठी किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला गेला तर त्या भागाचा समावेश फक्त कशामध्ये केला जावा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याचा विचार केला जावा असं प्राध्यापक फिशर यांनी आपलं मत मांडलेलं आहे. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की
जर लोकांचा उपभोग आहे, हा उपभोग उत्पन्नावरती अवलंबून असतो. लोकांचा उपभोग आहे हा उत्पन्नावरती अवलंबून असतो. आणि जर उपभोगामध्ये वाढ झाली तर लोकांच्या राहणीमानाची पातळी सुधारणा असते किंवा त्यावरून लोकांच्या राहणीमानाच्या पातळीची निश्चिती होते की राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आहे की कमी आहे. जर देशामध्ये एकूण उत्पादन भरपूर झाले, मोठ्या प्रमाणात एकूण उत्पादन झालं, मात्र या उत्पादनाचा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करण्यात आला नाही, ते तसेच्या तसे साठवून ठेवण्यात आले, तर त्याचा देशातील लोकांना उपयोग होत नाही. याचा अर्थ लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि त्यातून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा घसरतो. आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा घसरणे याचा अर्थ देशाची प्रगती मंदावलेली आहे किंवा देशाचा विकास होत नाही असं देखील त्यातून निष्कर्ष निघतो. तर अशा पद्धतीने आर्विन फिशर आहेत, या फिशर यांनी उपभोगाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि उपभोगाचा विचार करून त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय, असं त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे. मार्शल यांनी व्याख्या करत असताना एकूण उत्पादनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिवर्षी मानवी श्रम आणि भांडवलाच्या सहाय्याने नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून जे मूर्त आणि अमूर्त वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते ते राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करताना मानवी श्रम आणि भांडवल आणि देशातील नैसर्गिक साधनसामुग्री यांना महत्त्व दिलेलं आहे की देशातील मानवी श्रम आणि भांडवली साधनसामुग्री याच्या सहाय्याने देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर केला जातो आणि हा वापर करून जे मूर्त आणि अमूर्त वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते तर त्याने राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेले आहे. मूर्त म्हणजे दिसणाऱ्या वस्तू की आपल्या दृश्य स्वरूपात दिसतात, अमूर्त म्हणजे अदृश्य वस्तू की ज्या आपल्याला दिसत नाहीत मात्र त्या निर्माण केल्या जातात आणि त्याचा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग केला जातो. अशा मूर्त आणि अमूर्त वस्तू आणि सेवा आहेत, त्या सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते त्यालाच काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न असं म्हटले जाते. आता अमूर्त वस्तूंमध्ये जर विचार केला किंवा सेवांमध्ये तर त्यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बँकिंग सेवा असतील की या अमूर्त आहेत. अमूर्त सेवा म्हणजे दिल्या जातात मात्र त्या दिल्यानंतर दिसत नाहीत, त्यातून लोकांच्या गरजा पूर्ण होतात मात्र या दिलेल्या सेवा प्रत्यक्षात दृश्य रूपाने दिसत नाहीत. तर काही वस्तू मूर्त स्वरूपात उत्पादित केल्या जातात, विविध प्रकारचे अन्नधान्य असतील, कपडे असतील, औषध, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत की त्या मूर्त स्वरूपात निर्माण केल्या जातात की आपल्या दृश्य रूपाने त्या दिल्या जातात किंवा उत्पादन झालेल्या दिसून येतात. तर अशा वस्तू आणि सेवा आहेत. या वस्तू आणि सेवा देशातील जी काही नैसर्गिक साधनसामग्री आहे या नैसर्गिक साधनसामग्रीच्या आधारे त्याला मानवी श्रम आणि भांडवलाचा आधार दिला जातो आणि त्यांची निर्मिती केली जाते आणि अशी निर्मिती केलेल्या वस्तू आणि सेवांचं जे काही निव्वळ उत्पादन आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने विविध अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याच्या या व्याख्या मांडलेल्या आहेत. थोडक्यात आपल्याला या व्याख्यांच्या आधारे असं म्हणता येते की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर देशाला मिळणारं उत्पन्न, राष्ट्राला मिळणारे जे उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्न म्हटले जाते. आणि देशाला मिळणारं उत्पन्न आहे हे विविध मार्गाने मिळत असतं आणि विविध मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करून जे उत्पन्न काढलं जातं त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न किंवा एकूण उत्पन्न असं या ठिकाणी म्हटले जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येते की एका आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य किंवा पैशातील एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तशा पद्धतीने थोडक्यात आज आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ किंवा या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या यांचा अभ्यास आज आपण केलेला आहे.